पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका अप्रभाग क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण केल्याचा तसेच रिव्हॉल्वर दाखवल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली आहे। या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अप्रभागातील अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाचे अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं की वरिष्ठ अधिकारी प्रमोद पाटील यांच्या सूचनेनुसार वडवली परिसरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी पाहणी करण्यासाठी गेलो असता माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी शिवीगाळ करत पथकातील गर्गे यांना दांडक्यानं मारलं, तर वैभव पाटील यांनी रिव्हॉल्वर दाखवत धमकावलंय। या घटनेनंतर आम्ही रीतसर गुरुवारी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली। सध्या खडकपाडा पोलीस या प्रकरणात वैभव आणि इतरांविरुद्ध खटला नोंदवून या घटनेचा तपास करतायत। तर या प्रकरणी माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांना विचारलं असता त्यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत केडीएमसी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत। राजेंद्र साळुंखे हे प्रत्येक घरामागे पैसे मागत होता, त्यावरून वाद झाला। हा वाद झाला असून पैशांसाठी 10 वर्ष जुन्या घरांवर कारवाई करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी केलाय। दांडकेने शिरीष गर्गे गाडी काच फोडली, रिव्हॉल्वर दाखवली, शिव्यागाळी केली, सर्व नाही पण व्यवस्थित येतो हे साहेब। या 2 मिनिटं काय प्रकार घडला तुमच्या सोबत? काल काय काय घडलं? माननीय सहाय्यक आयुक्त एक अप्रभाग श्री प्रमोद पाटील यांच्या आदेशाने मी आणि हे आमचे गर्गे साहेब अधीक्षक आणि आमचं पथक अनधिकृत चाळींची पाहणी करायला गेलो। आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती नव्हती। त्यांनी स्पॉट दिला की वडवली येथील निर्मल स्टाईलच्या समोर ज्या चाळीचं बांधकाम चालू आहे त्या बांधकामची तुम्ही जाऊन पाहणी करायची आणि ते आपले निष्कासन करायचं आहे असं त्याचा आदेश होता। त्या अनुषंगाने मी हे गर्गे साहेब आणि आमचं संपूर्ण टीम पथक त्या स्थळी गेलो। तिथे गेल्यानंतर त्यांना जेव्हा कळलं, दुर्योधन पाटील होते ते, त्यांना जेव्हा माझी नगरसेवक त्यांना ते कळलं की असं असं तिथे हे चालू आहे, हे लोक आलेले पथकाची, म्हणून त्यांनी डायरेक्ट आले। आम्हाला शनिश काही आम्हाला विचार पाहिजे वाचतं किंवा तुम्ही काय कोण कशासाठी आलात, तर त्यांनी डायरेक्ट आम्हाला शिवीगाळी सुरुवात केली। रिव्हॉल्वर डायरेक्ट त्या मुलांनी काढलं, वैभव नाचा मुलगा जो आहे ना त्यांनी रिव्हॉल्वर काढलं आणि त्यांनी तुम्हाला गोळ्या घालतो, तुम्हाला इथे आमच्या साईड फिरायचे नाही, ते आमची दादारी आमची गुंडगिरी चालते, हे बांधकाम आम्हीच करतोय, आमची सगळी बांधकाम आहे, तिथे कुठल्याही प्रकारचे केडीएमसी अधिकारी आला नाही पाहिजे असं त्यांनी आम्हाला स्पष्ट दम दिला आणि गोळ्या घालीन तुम्हाला आणि रिव्हॉल्वर काढलं बाहेर। दुसरी गोष्ट, आमचे जे पथक आहे, आमचे हे अधीक्षक आहेत शिरीष गर्गे यांना दांडक्याने त्यांनी मारलं। माझे 2 स्टाफ आहे, दुसरा एक टाक नावाचा त्याच्या कानाखाली मारली, दुसरा एक कामगार आहे माझा त्या भाकरे नावाचा, त्याला पण दांडक्याने मारलं। वाहन चालक जो आमचा प्रायव्हेटचा गाडी तो आजपासून बेपत्ता आलाच नाही गाडीवरती, त्याची गाडीची काच फोडली, तो भीतीपुढी गाडी घेऊन आज कार्यालयात आलेलं नाही। असं संपूर्ण प्रकार घडला आणि एवढी गुंडगिरी त्यांनी केली की तुम्हाला आम्ही भविष्यात फेडून देणारच नाही। जर आमच्या बांधकामात कधी कोण आलं तर तुम्हाला डायरेक्ट गोळ्या घालणार। 5:30 ला काल संध्याकाळी घटना घडली। नाही असं दबाव तर येतो सर्व वरिष्ठांच्या, त्यांच्या राजकीय पक्षाने आम्हाला दबाव आला, पण मी माझ्या निश्चयावरती ठाम आहे। मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं, साहेब हा अन्याय मी सहन करणार नाही, कारण यापूर्वी देखील या दुर्योधन पाटील साहेबांनी आमच्या 2 कामगारांना बांधून ठेवलं होतं, मारलं, बांधून ठेवलं। हा प्रकार अनुचित वाटला नाही साहेब, मला चुकीचं वाटलं। ही 2000 साधारणतः 4-5 वर्षापूर्वीची घटना आहे आणि ह्यांना सातत्याने सवय लागली आणि म्हणून म्हटलं, मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं, आमचे उपायुक्त तावडे सरांशी माझं बोलणं झालं, सर मी मागे हटणार नाही, कारण का हा झालेला नाही, भविष्यात त्यांची दादागिरी वाढणार आहे। ऍक्च्युली सर्व बांधकाम त्यांचे त्याच्यावरती एमआरटीव्ही अंतर्गत गुन्हा नोंदवला पाहिजे वरिष्ठांनी, एमआरटीव्ही अंतर्गत गुन्हा करायचा, सर्रास चाली त्यांची आहेत आणि त्या चाली त्यांच्या आहेत, मोठमोठे आरसीसी बांधकाम त्यांची चालू तिथे आणि कुठे थांबलं पाहिजे। आणि साहेब बघा, आम्ही प्रामाणिकपणे कर्तव्यदक्षपणे आम्ही काम करतोय, आम्ही कुठल्याही दबावाला घाबरलो नाही, पण काल जर माझा वैयक्तिक प्रॉब्लेम होता आणि मला खूप यायला म्हणून घरी जाऊन थोडा आराम केला आणि आज सकाळी नाही वरिष्ठांचा कोणाचा दबाव नाही, उलट वरिष्ठांचं म्हणे तुम्ही बिंदास याच्यावरती पोलीस स्टेशन FIR नोंद करा आणि म्हणून आज आम्ही सिनियर पी वाघमोडे सर आहेत यांना भेट घेतली, यांची आमचे वॉर्ड ऑफिसरून आले होते आणि आम्ही अधीक्षक आणि आम्ही तिघांनी त्याच्यावरती FIR ची आता चालू आहे, एवढंच फक्त। बाकी कुठल्या प्रकारचा आम्हाला दबाव आलेला नाही, काही नाही। मी दुर्योधन नारायण पाटील, राहणार वडवले, तिथं रूमचं बांधकाम चालू आहे, ते कोणचं आम्हाला चालू ते डोंबिवलीवाल्यांचं चालू होता, पण हे साळुंखे तो तिथं गेले, ते त्यांचे स्टीम घेऊन, तर तिथे लोक ते जुने रूम आहेत, 5-10 वर्षाचे रूम आहेत, ते चोराला त्यामुळे आम्हाला पैसे द्या, नाही तर आम्ही तुमचे सगळे चाली उद्ध्वस्त करू। साळुंखे हा, तर तिथे लोक आम्हाला फोन केले का आमचे रूम चोरवाले, त्यांची एक गाडी होती मोठी, ती तोडफोडवाली, त्यांची ते या होता तोडफोड करायची ती हत्यारा होती, परत त्यांची ती गाडी होती,
हे गेले त्या लोक आम्हाला फोन केला आमचे रूम तोडावले आहेत, आमच्या आता एवढं त्यांची टॅक्स होते, लाईट बिल आहे, घरपट्टी आहे, नलाचं बिल आहे, असं करून आम्हाला फोन केला. माझे 1-2 पोरं तिथे लोकांनी ते सांगितलं तर गेले त्यांना विचारलं साहेब काय आहे साळुंखे साहेब, हा तर आम्हाला रूम तोडत होते, हे रूम तोडत का नवीन रूम तोडत, 1-2 रूम बांधला असेल तर तोडा तुम्ही, बोलतो कोणता बांधला असेल ते आमच्या तर कोणत्या नावावर नाही. तर त्याने विचारलं, मला बी फोन आला तर मी पण गेलो, तिथं गेलो तर मी साळुंखे साहेब काय आहे, हा तर नाही मला रूम तोडत होते बोलतो, ना तर मग मला पैसे पाहिजे, एक रूम मग यो पैसे घेतो टिटवाल्यावरून, त्या लोकांना सांगतो मला पैसे द्या तर मी रूम तोडीन. बोलतो तुमची दादागिरी जास्त आहे दुर्जन पाटील, येते ना माझ्यावर, बोलतो ही हत्यारं आणली ती हत्यारं आणली ती माझ्याला, मी एकेला तरी मारला असेल ना, एकेला तरी सांगला ना, बोलतो एके रक्त तरी निघलं असेल, कोणत्या थोडं खचोटं असेल तरी मला जी सजा देईल आपल्या पोलीस स्टेशन ते आम्ही भोगायला बी तयार आहोत. पण यांनी जो खोटा आरोप केले आमच्यावर, आम्हाला किडनॅप करायचा आम्हाला, यो साळुंखे यो सगळ्यांना पैसे खात, साहेबाला पण तो याच्यावर मारतो तो, आता तो दुसरा शब्द बोलायचा नाही आपल्या तिथल्या साहेबाला पण, हा आणि यो दादागिरी करतो सगळ्यांना सांगतो आम्हाला या रूम मगा 40,000 दे, त्या रूम मगा 50,000, आम्ही का रूम मध्ये आमच्या नावावर एक ते रूम असेल ना तरी जेवढं रूम असेल आमचं तेवढा तोडा, तर सांगतो बिल्डिंग बांधतो, बोलतो यो ते करतं. अरे टिटवाल्याला तुम्ही किती घेतले पैसे, एक रूम मागा, ते आमच्यावर सबूत आहे, तुला दाखवून देतो बोला आम्ही तुझ्या काय काय आम्ही हे केले ते लोक. रिव्हॉल्वर आहे ना काय दाखवले त्यांनी, ते सर्व रिव्हॉल्वर दाखवतो ना, तुमच्या एक माणसाला तरी खरूत तरी लागले का आम्ही मारला असता तर मग रक्त तर निघलं असतं ना, तुमची मेडिकल झाली ना. ते ना यो निव्वळ साळुंखे आहे ना, पैसे खाणारा मनुष्य आहे, निव्वळ दादागिरी करतो हो, आमच्याकडे येऊन पण दादागिरी करतो, सगळ्या टिटवाल्यापासून पैसे वसूल करतो साहेबाला न कळता. यो असा यो साळुंखे आहे. आणि यो माझ्यावर ज्यांनी आरोप केले ना आमच्यावर, हे केले काठीचं मारले आमच्या, त्यांनी हे केला तरी हाणावा, तो सबूत द्यायला का आम्हाला यावी मारला का याच्यावर अगत काढले का काही वार केले, बोलतात तरवारी काय काय हत्यारं आणली ते आम्ही सांगत नाही, त्यांनी आरोप केले आमच्यावर, जो आरोप केले निव्वळ खोटा आरोप आहे आणि त्याला फक्त पैशाची भूक आहे, पैशाची भूक. तो एक रूम मागा पार कोणी, आता जो जुना घर आहे तो गावात बी आमचा जुना घर आहे, तो तुटायला आले मग तो तुटला तर तो बांधलच ना, साहेबांना सांगून कोणाला तरी सांगून, हा टेम्पोला पैसे म्हणतो तो 20,000 25,000 रुपये, जुना घर गावातलं, हा अटाली गाव माझं वाडा, एवढा सानभ वाडा आहे माझा, टिटवाल्यापासून पैसे वसूल करतो.